आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे देखील बोललं जात आहे। अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले। महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे असं म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केला। पुणेकार अपघात प्रकरण, जादा दरात बियाणे विक्री, कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्गात शेतकऱ्यांचा विरोध तसेच पुणे ड्रग्ज या प्रकरणाचे विविध मुद्दे हे आता सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात विरोधक हे मुद्दे घेऊन आक्रमक होण्याची शक्यता आहे। या अधिवेशनात सरकारच्या वतीनं अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवण्या मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल, तर शुक्रवारी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होणार आहे। दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला, त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।